एक धक्कादायक बातमी समोर येते। पेणमध्ये 5 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे। तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासीवाडी येथे राहणाऱ्या रिया सागर वाघमारे हिचे कथित अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी रात्री कुटुंबियांसोबत झोपलेली अवघ्या 5 वर्षाची रिया पहाटे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू करण्यात आला। कुटुंबियांनी पेण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली। डॉग स्क्वॉडच्या मदतीने सकाळी सुमारे 100 मीटर अंतरावरील शेत परिसरात रियाचा मृतदेह आढळून आलाय। या प्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलाय। तपासादरम्यान किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्षीय मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे। त्याचा पत्ता मिळालेला नाहीये। त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी। सगळे जे आदिवासी वाड्यातले लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली। त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल। प्रिलिमिनरी माहिती च्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।